नमस्कार, मी सारिका आणि छोटीशा अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर आता पितृपक्ष पंधरवडा संपत आला आहे, अमावस्या आली आहे. त्यामुळं आता अमावस्येची रेमेडी सांगणं किंवा अमावस्येला काय करायचं आहे हे सांगणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला त्या रेमेडी लवकरात लवकर पोचाव्यात. तुम्ही सांगता ताई काही आणायचं असेल, काय असेल तर जमत नाही, 4 दिवस आधी व्हिडिओ टाकत जा. म्हणून सर्व पितृ अमावस्येचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकर घेऊन आली आहे. यानंतर तुम्हाला चालू होणार आहेत ते नवरात्रातले उपाय किंवा आणखीन काही काही नवीन नवीन माहिती. तर आज सर्व पितृ अमावस्येचा व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळचा यावेळी आला आहे की सगळं माझं कव्हर व्हावं. सगळे नवरात्रीचे जे काही उपाय असतील, काय असतील त्या रेमेडीज सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात. म्हणून आजपासून जोवर माझे उपाय कंप्लीट तुमच्यापर्यंत माहिती पोचत नाही तोवर माझे 2 व्हिडिओ येऊ शकतात. त्यामुळं 5-6च्या दरम्यान एकदा ताईचा व्हिडिओ आलाय का जरूर चेक करत जा. तर चला, आज आणि उद्यापासून मी ऑनलाईन आहे. आज आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तो म्हणजे सर्व पितृ अमावस्येला करा हे पॉवरफुल उपाय, म्हणजे सर्व बाधा मुक्त होतील. आता प्रत्येकानं आपले आपले ज्या काही श्राद्ध असतील, आपले महाळ असतील, ज्या भाषेत जे बोलत असतील ते कंप्लीट झाले असतील किंवा पुढं काही दिवस राहिले असतील. काहींना अडचणी असतील, सुतक असतील, काही असतील त्यामुळं घडले नसतील. त्यांनी शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या हा दिवस सोडायचा नाही. आपल्या पित्रांना जेवढं खुश करता येईल एवढं खुश त्या दिवशी करायचं, कारण तेवढा शेवटचा एकच दिवस आपल्या हातात आहे की आपले पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन जातील. त्यासाठी जे काही मी सांगत आहे त्यात छोट्या छोट्या रेमेडी आणि अमावस्या आहे म्हणून रेमेडी या पण करायच्यात. याच्यानंतर माझा व्हिडिओ येईल लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये. अमावस्या दिवशी म्हणजे न्यू मून दिवशी आपण काय काय करायचं आहे. त्यामुळं साईचे सकाळ संध्याकाळचे व्हिडिओ बघायला आता अजिबात विसरू नका. या पेक्षाही व्हिडिओ चालू करायच्या आधी एक सांगते तुम्हाला मी की आपलं हे लक्ष्मी पिरॅमिड, जिथं कवड्या आहेत, स्वतः महादेवांचे रुद्राक्ष आहेत आणि गोमती चक्र आहेत, लाल गुंजा आहेत आणि पंचधातूचा चुरा आहे आणि वर छोटंसं वर पिरॅमिड आहे. तर या प्रकारे हा आपल्याला जवळजवळ म्हणजे आज कुठला वार आहे? आज शुक्रवार आहे, माता लक्ष्मीचा वार आहे. तर आजपासून ते पुढचे 5 दिवस हा आपल्याला ऑफरमध्ये राहणार आहे आणि त्याबरोबर मिळणार आहे हे मनी मॅग्नेट ब्रेसलेट फ्री किंवा कर्जमुक्ती ब्रेसलेट सुद्धा याला आपल्याला म्हणता येईल. असं हे ब्रेसलेट आहे. या ब्रेसलेटची किंमत काय आहे, याची किंमत काय आहे, हे फ्री ब्रेसलेट किती रुपयाचं आहे, हे सगळी माहिती तुम्हाला वरती दिलेल्या नंबरवरती मिळेल. तर हे ब्रेसलेट आपण कर्जमुक्तीसाठी सुद्धा वापरू शकतो आणि मनी मॅग्नेटसाठी सुद्धा वापरू शकतो. तर ज्यांना या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल लवकरात लवकर त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. तर चला आता सुरुवात करूया आपण. अमावस्येला कोणते कोणते उपाय आपल्याला करायचेच आहेत, म्हणजे घरातील निगेटिव्ह एनर्जी, आपल्या घरात जर एखाद्या पित्रांची निगेटिव्ह छाया पडून गेली असेल, काहीही झालं असेल तरी शेवटी पित्र खाली आलेले असतात. त्याच्यानंतरची जी येणारी अमावस्या असती ही आपल्याला व्यवस्थितरित्या पार पाडावी लागती. त्याच वेळी सगळं घर आपलं निगेटिव्हपासून मुक्त होतं आणि जे काही असेल ते. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की ज्यांचे महाळ राहिले आहेत त्यांनी ब्राह्मणांना शिधा, भोजन, दक्षिणा, वस्त्रदान ह्याला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळं पित्र खुश होतात. त्यांच्यापाशी पोचलेलं, ब्राह्मणांपाशी पोचलेलं किंवा समजा गोरगरिबांपाशी पोचलेलं सगळं आपल्याला आपल्या पित्रांपर्यंत जातं. त्यामुळे जे राहिले असतील त्यांनी ह्या गोष्टी जरूर करा. त्यानंतर सर्व पितृ अमावस्येला करायचा पॉवरफुल उपाय हा म्हणजे माशांना, नदी असो, समुद्र असो, सरोवर असो, काही तुमच्याजवळ असो जिथं मासे आहेत, त्यांनी सगळ्यांनी 108 गोळ्या कणकेच्या राम राम म्हणत 108 वेळा बरोबर राम म्हणत पाण्यामध्ये अर्पण करायचे आहेत. जिथं मासे असतील तिथं ज्यांना जमेल त्यांनीच हा उपाय करा. पुढं काय सांगते मी हेही जरूर बघा. तर हा उपाय नक्की करा. या उपायामुळं आपल्याला संतती प्राप्त होते. ज्यांना मुलं होत नाही आहे, ज्यांच्या मुलांच्या शिक्षणांमध्ये अडचणी आहे, ज्यांच्या मुलांच्या लग्नांमध्ये अडचणी आहेत, या सर्व अडचणी पितृदोषामुळे आलेल्या असतील तर त्या दूर होतात. त्याचबरोबर रोगांचा नाश होतो. जे रोग आपल्याला कळतच नसतात किंवा डॉक्टरांच्या सुद्धा लक्षात येत नसतात त्यांना काय झालं आहे नक्की, ते रोगसुद्धा नष्ट व्हायला मदत होते, कर्जमुक्त व्हायला मदत होते. अचानक जी संकट आपल्यावर येतात ती येत नाहीत आणि संपत्ती प्राप्त होते. ती या उपायामुळे एवढं सगळं आपल्याला मिळतं. त्यामुळं 108 गोळ्या कणकेच्या करून बिनमीठ घालता
माशांना घालायला विसरू नका. अतिशय सगळ्या अमावस्येला करू शकतो आपण, पण सर्व पितृ अमावस्येला अतिशय पॉवरफुल हा उपाय आपल्यासाठी आहे. आता दुसरी गोष्ट, तुम्हाला माहिती आहे ताई कायम दोन्ही बाजूनी बोलत असते, शास्त्राला धरून पण बोलणार आणि आत्ताच्या कलियुगात आपल्याला काय करता येईल हे बोलणार. आता जिथं ह्या काहीच गोष्टी तुम्हाला मिळू शकत नाहीत, तिथं तुम्ही पेटीबंद जे असतात आपले मासे पाळलेले, पेटीबंद जे मासे तुमचे पाळलेले असतात घरामध्ये, त्यांना सुद्धा त्यांचे जे खाद्यपदार्थ असतात त्यातले 108 दाणे त्यांना रामराम म्हणत घालू शकता. कारण तो पण एक जीवच आहे, रंगीत असला किंवा तुमचा टँक बंद असला काय असला तरी सुद्धा तो सजीव आहे. त्यामुळं ते एवढंच पुण्य तुम्हाला कलियुगात यामार्फत सुद्धा मिळू शकतं. ज्यांच्याकडं सोय नाही, जे परदेशात आहे, जे अशा ठिकाणी आहेत की त्यांना नाही मासे मिळू शकत, त्यांनी हे जरूर करा. आता यापेक्षा सुद्धा जर तुम्हाला हेही जमत नाहीये तर एखाद्या योग्य ब्राह्मणाला चांदीचा मासा करून पाण्याचं किंवा स्टीलचं फुलपात्र घ्या किंवा तांब्याचं फुलपात्र घ्या, काही घ्या, त्यामध्ये पाणी भरून तो चांदीचा मासा त्यामध्ये घालून ब्राह्मणांना दान करावा. त्यापेक्षा सुद्धा लाल किताबद्वारे जर सर्व पितृ अमावस्येला यातलं काही नाही जमलं आपल्याला तर चांदीचा मासा जलप्रवाहात सोडून द्यावा. हाही उपाय तो करू शकतो. म्हणजे एका माशासाठी किती उपाय तुम्हाला सांगितले मी. सर्व पितृ अमावस्येला यातलं काहीही करा, पण करा, कारण ही सेवा महत्त्वाची आहे. माशांना अन्न जाणं, माशांच्या बाबतीत काही ना काही घडणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे पितृ पण आपले खुश होणार आहेत. अजून आता त्या दिवशी सर्व पितृ अमावस्येला अजून आपल्याला काय काय करता येईल तर चांदीचे किंवा तांब्याचे छोटे छोटेसे नागनागिन, अगदी पूजा भांडार दुकानामध्ये तुम्हाला अगदी छोट्याशा पैशामध्ये तांब्याचे सुद्धा मिळून जातील किंवा चांदीचे सुद्धा मिळून जातील. जेवढेसे लहान आणता येईल तेवढेसे लहान तुम्ही आणू शकता. तर ते छोटेसे नागनागिन सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्या देवासमोर त्याची पूजा करायची. हळद, कुंकू, अक्षता, फूल, धूपबत्ती, उदबत्ती, तुपाचा दिवा हे सगळं लावून त्याची पूजा करायची. त्याला घरातल्या सगळ्यांच्या मस्तकाचा टच करायचा आणि वाहत्या पाण्यात ते सोडून द्यायची. तांब्याची सोडणं जास्त उत्तम आहे, कारण वाहत्या पाण्यात तांबं गेलं तर त्याचा काही ना काही फायदा पाण्याला सुद्धा होत असतो. ते पाणी जे शेतात जाईल, कशात जाईल, त्या सगळ्याला या धातूंचे फायदे होत असतात. त्यामुळं हे जर केलं आपण तर आपल्या आयुष्यातून ज्या बाधा आल्यात, स्टक जीवन ज्याला म्हणतो की चालू धंदा स्टक झाला, एकदम अजिबात चालत नाही, चालू शिक्षण थांबले, नापास झालंय, वर्ष आता घरात बसावं लागलंय, लग्नाचं वय झालंय पण लग्न होत नाहीये, व्हायची वय झालंय पण मुलं होत नाहीयेत, घरात कटकटी, अशांत वातावरण, कर्जमुक्त, सगळ्या गोष्टींवर हे अमावस्येचे उपाय, एक तरी ह्यातला उपाय, एवढे सारे नाही पण एक तरी उपाय ह्यातला जरूर करा. दुसरी गोष्ट, ही आलेली सर्व निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये पितृ पक्षाच्या काळामध्ये असू दे, आपल्या घरात कोणी आलेला असू दे, काहीही असू दे, या गोष्टीची आपल्याला सर्व वाईट एनर्जी घरातली काढून टाकायची. त्यासाठी मीठ आणि लिंबाचा एक उपाय तुम्हाला मी सांगत आहे. तर आपल्या काचेच्या ग्लासमध्ये म्हणा किंवा वाटीमध्ये म्हणा थोडंसं खडे मीठ घ्यायचं. ज्यांच्याकडं प्रोटेक्शन सॉल्ट आहे त्यांनी 2 चिमटी फक्त प्रोटेक्शन सॉल्ट घ्यायचं. ज्यांच्याकडं ते नाही आहे त्यांनी मोठं मीठ आपलं घ्यायचं. त्यानंतर लिंबाचे 2 भाग करायचे, नेहमीसारखे उभे वगैरे नाही, आडवेच 2 भाग करायचे आणि त्यातल्या एका भागामध्ये 4 ठिकाणी 4 लवंग नुसत्या खोचायच्या. तुम्हाला काही म्हणायचं नाहीये, काही करायचं नाहीये. परत ते लिंबू आपलं एकत्र 2 वेगळे तुकडे असतात ते आपले एकत्र करायचं आणि त्या मिठामध्ये ठेवून द्यायचं आणि अंधाऱ्या कोपऱ्यात घरामध्ये कुठंही ते अमावस्येची फुल रात्र ते ठेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी डस्टबिनमध्ये टाका, वाहत्या पाण्यात टाका, घराच्या बाहेर कुठंही ते टाकून द्या. कुणाच्या पायाखाली येणार नाही, उगाच ह्याच्या त्याच्या दारात टाकलं असले प्रकार करायचे नाही. तर हा उपाय अतिशय पॉवरफुल आहे. घरातली सर्व निगेटिव्ह ऊर्जा निघून जाईल आणि तुम्हाला शांती, समाधान वाटायला सुरुवात होईल. त्याचप्रमाणे त्या दिवशी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला ते मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायला कोणी विसरायचा नाही. त्या खालच्या मुंग्यांना साखर, रवा काही ना काही टाकायचं जरूर. त्यानंतर शेवटचा एक उपाय अजून सांगते की अमावस्येच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला
आपल्या घराच्या चारही कोपरे टच करायचे. एक लिंबू घ्यायचं, त्या लिंबानं घराचे चारही कोपरे टच करायचे. संडास बाथरूम सोडून जे आपल्या घराचे चारही कोणे येत असतात त्या चारही भिंतींना त्याचा टच करायचा. आपल्या हातात ते लिंबू घेऊन आपणच म्हणायचं, माझ्या घरातली आलेली बला असू दे, दृष्ट असू दे, जादू टोना नजर बाधा जे 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 काही असेल ते सगळं निघून जाऊ दे, यासाठी मी हा उपाय करत आहे. त्यानंतर एखादी छोटीशी सुरी किंवा कशीही तुमच्याकडे असेल ती घरातली सुरी घेऊन चार रस्ते फुटतात त्या तिथं लिंबू घेऊन जायचं. शक्यतो घरातल्या पुरुषांनी हा उपाय करा किंवा 16 वर्षाच्या पुढची मुलं असतील त्यांनी हा उपाय करा. घरातला पुरुष माणूस नसेल तर कोणी स्त्रीनं केलं तरीही चालेल. आता 4 रस्ते नसतील तर जिथं सुनसान जागा आहे, जिथं जास्त कोणी जात नाही अशा ठिकाणी किंवा मग एखाद्या झाडाच्या खाली तिथं जाऊन ते लिंबू त्या सुरीनं कापायचं. त्याचे 4 भाग करायचे. त्या झाडाखाली ठेवा, त्या 4 रस्त्यावर ठेवा, अगं सुनसान ठिकाणी ठेवा, हे कुठंही ठेवा. आणि तिथून ती सुरीसुद्धा घरी नाही आणायची आपल्याला, सुरी पण तिथंच ठेवा आणि मागं न बघता घरी वळून निघून या. घरी येऊन प्रोटेक्शन सॉल्टनं हातपाय धुवा, ते नसेल तर साध्या मिठानं हातपाय धुवा, देवापुढं उदबत्ती लावा आणि थोडा वेळ रामनामाचा जप करा किंवा तुम्हाला जो कुठला शक्य असेल तो जप करा. रामनामाचा जप हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तिथं मारुतीरायांची कृपा आपल्यावर राहते आणि घरातली सगळं ब्लॅक मॅजिक, ब्लॅक ओरा सगळं निघून जातं. तर हे होते सर्व पित्री अमावस्येला करायचे पॉवरफुल उपाय. तर सर्व बाधा मुक्त होतील, यानी पित्र खुश होतील, देवता खुश होतील, सगळे खुश होतील. म्हणून जरूर हा उपाय करायचा. हे सारे उपाय करायचे आहेत. पिंपळाच्या झाडाखाली सर्व पित्री अमावस्येला लावलेला दिवा हा विष्णू आणि लक्ष्मी यांना सुद्धा प्रसन्न करून घेतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगा. तर ही ऑफर आहे. आत्ता या मिनिटाला व्हिडिओ जेव्हा पाहाल त्याच्यापासनं चालू होत आहे. जरी किमती तुम्हाला आज कळल्या नाहीत तरी उद्या सकाळी किंवा थोड्या उशिरानं तुम्हाला या सगळ्याच्या किमती कळतील. तर आपल्याला हवं असेल तर जरूर बुक करून ठेवा. ऑफरमध्ये तुम्हाला माहिती आहे, मी जरी तुम्हाला म्हटलं 4 दिवस ऑफर आहे, पण माझ्याकडचा स्टॉक जर 4 तासात संपला तर मी त्याला काही करू शकत नाही. हे तुम्ही अनिकेच्या बर्थडे दिवशी बघितलेलं आहे. तर ज्यांना हवं असेल त्यांनी पटपट बुकिंग करायला सुरुवात करा. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर सांगा. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.